महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका चावडीवर जिथे सतरंगी विनोद करणाऱ्या अतरंगी हास्यवीरांना गुंतवणुकीचे धडे द्यायला आलाय दस्तूर खुद्द हास्य महारथी समीर चौगुले. बघूया हास्याची ही गुंतवणूक आपल्याला लाफ्टरचं किती प्रॉफिट मिळवून देते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ऐका ना, ऐका. अरे थांबा रे. अरे अरे नका बोलू. घरी कशाला जायचं तुम्हाला? अरे, इथं बसा. काय घरी जायचं नाही? इथं आलेत ना. ए! सगळ्यांचं कौतुक सांगू नको गप्पा मला. बसा ना. अरे गप्प बसा. अरे गाव आहे की मंगळवारचा बाजार आहे हा? गाव आहे. एवढा सरपंच ओढून ओढून सांगतो. कोण आहेत कोणी लोक? गप्प बसा. नाही म्या काय म्हणतो सरपंच. अरे पण मला काय तुम्ही सांगितलं नाही तर. हा कुठला आवाज लावलायस तू? हा? कुठला आवाज लावला? भंगा गेलायस? अरे नाही, आता माझा आवाज असा आहे. अरे महिन्याभरापर्यंत बरा आवाज होता. असा लोण्यावानी मुलामध्ये हे काय झालं आवाजाचं? अरे त्याचं काय झालं सरपंच, मला असा तोंड उघडा ठेवून झोपायची सवय आहे. तर त्या दिवशी मी असा झोपलो होतो, तो उंदराला माझ्या घशात काहीतरी असा हालताना दिसलं. तो उंदीर माझ्या घशात गेला, असा दबक्या पावला आणि चावला की. तेव्हापासनं माझा आवाज हा असं झालाय. बोला आता काय करावं मी. पंख्या हा नशीब मान तोंडच उघडं होतं. आता सरपंच तुम्ही बी ए हा आता त्रास होतो. हा म्हणजे थोडस चुकल्यासारखं होत इथं. 5 मिनिटं आखर. अरे खाली बसा रे. याडा झालं का असं कसं तू बसा खाली. पोट म्हणजे ए, पंख्या गप्प बस. इथं काय चकाटापिटाला आलोय आपण? हा हे कोण आलंय? हा एवढं सुटाबुटात आलं इथे कशाला आलं? हे केवढं मोठं इंटपिंटे हेंटे आहे ते. कोण आहे? कोण आहे मी? मास्तरांनी सांगितलं ना तुम्ही इन्स्ट्रुमेंट सरपंच मी असा कोणीच नाहीये. नाही नाही, तुम्ही जे म्हणताय ना अशाने मूळ शब्दाला सलाईन लावावी लागेल. ते इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहे मी. मी काय बोललो? हेच तर बोललो इंटरमिडिएट हेंटे आहे. राहू द्या तुम्ही सरपंच. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर तुमचं तर बरोबर. गावकऱ्यांनो, आपल्याकडे आज कोण आलेला आहे? तर इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आलेले आहेत. म्हणजे कोण? यांनाच माहिती नाही. चला घरी जाऊ. भूक लागली होती. भूक काय? बसा इथं. इथं ये बस. माहितीये कुठे जाणार? तिथं ढोसायला जाणार. गपचूप बसा इथं. भोजने 4 गोष्टी सांगतायत, ऐका जरा. वहिनी शांतपणे ऐका ना रे. इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट म्हणजे काय? तर अर्थतज्ञ. म्हणजे ए अर्थ टंडन म्हणजे काय? अरे असला तर कोणतरी रवीना टंडनचा भाऊ. सरपंच, अरे रवीना टंडनचा भाऊ येतोय तर रवीना टंडन का नाही येणार? रवीना टंडन पाहिजे आपल्याला. टिप टिप बरसा पाणीवर असा पिवळ्या साडीतला डान्स पाहिजे. मी टँकरचा पैसे मी देतो. मला पाहिजे काय मागवणार तू? टँकर पाण्याचा. पार्सत जाताना दगडावर काम करतो तू? टँकर मागणार तू? सरपंच नाही नाही बस तिकडं. ऐका ना, पण ती कोण? रवीना टंडन. ती येणार असेल तर मी पण थांबतो. गप बसा. मला पण ती येणार तर थांबणार आहे. ही घरची रवीना टंडन दिसत नाही तुम्हाला? घरची टंडन मध्ये मजा नाही राहिली. अरे शांत बसा रे. गप्प बस. एक माणूस इथे आपल्याला काहीतरी सांगतोय बाबा, की बाबा आपण बचत कशी करायची आहे, हा पैशाने पैसा कसा ओढायचा. तर ते ऐका. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मास्तर हा. तुम्ही तर गप्पच बसा. शाळेत शिकायला लागल्यात पोरं पण पांगतात हो. हा एवढा बोलवलं नाही ते इन्व्हेंट रे. नका ना म्हणू तुम्ही. नका नसेल जमत तर नका म्हणू ना. या ना बोलू दे. असू दे बोला. ना. नमस्कार, मी समीर चौगुले. मी इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहे. गेली 18 वर्ष मी व्याख्यान देतोय, लेक्चर्स नाही देतोय. नाही खरं
हा. मी यांची मार्केटमध्ये एवढी पुस्तकं पाहिलीत Yes. विचारू नका कित्येक पुस्तकांवर यांचा फोटो आहे हो मी आता एक पुस्तक विकत पण घेतलंय माहितीये का मला मिळमिळीत व्हायचंय यांचं पुस्तक आहे ते माझं पुस्तक आहे मला मिळमिळीत व्हायचंय होय. मला मिलियनेअर व्हायचंय असं पुस्तक आहे ते काय? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या हा. कसं असतं इन्व्हेस्टमेंट करणं हे एवढं सोपं नसतं किचकट काम आहे ते मला सुद्धा आवडत नाही यांचं यांना आवडत नाही जाऊ दे अरे तू यांना सांभाळ ए भोजा तुझं काय रे सारखं सारखं घरला झालं काय घाई आहे एवढी गाय आहे कसली आई म्हणाली मला काय 3 वर्ष झाली पण पाळणा नाही हल्ला म्हणून पटकन पाळणा हलवून येतो एकटाच जाणार होता पाळणा हलवायला हा माळ्यावर ठेवलाय पाळणा काढतो खाली आणि हलवून येतो जाऊ चला ग बिगी 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 मी लांबून गाडी आली हे काय आलं लावण्यबाई कुठे चाललास कुठे चाललात म्हणजे तिथं शेजारच्या गावचे सरपंच आहेत ना व तिथं आज आमची बैठक रंगणार आहे तिथं आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम करणार आहे तो फेंदाड्या म्हणजे आम्ही इथं असताना तुम्ही त्यांच्या समोर जाऊन कार्यक्रम करणार चालणार नाही लावण्यबाई राडा होईल सांगतोय असं कसं राडा होईल तर सगळं ठरले सांग की. आम्ही ऍडव्हान्स बी घेतलाय त्यांच्याकडनं मी डबल ऍडव्हान्स देतो पण इथं नाचायचं काय बोला नो जाणार की नाही म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट म्हणून मी इथे आलेलो आहे गेले तेल लावत इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कशी तेल लावत जाईल मला काहीच कळत नाहीये हे काय बघा ऐका माझं ऐका ह्या आमच्या गावच्या बाई ह्यांच्यासोबत ह्या बाई आणि ह्या दोघींसोबत ही हयो हयो बोयो ह्यो हे तिघं आमच्या गावचे त्यांच्या गावात जाऊन तिकडे नाचणार आमच्या गावची इब्रत नाही का जाणार अरे पण मी ते गुंतवणूक कशी असते हे सांगायला आलोय ना ही काय ही पण आमच्या गावची गुंतवणूकच आहे म्हणजे काय हे काही वेगळं आहे तुम्हाला सांगतो आमच्या 2 गावांमध्ये एवढी खुन्नस आहे की आमच्या गावातला पोपट उडत उडत त्या गावात गेला तरी आम्ही बेचक्यानं मारतो त्याला कोणीच जात नाही त्या गावात मास्तर काय चाललंय हे सरपंच आता त्यांचा कार्यक्रम आहे की नाही पण मला सांगा मास्तर हे तिकडे जाऊन नाचणार हे तरी तुम्हाला पटतंय का नाही, पण कार्यक्रम- मी- ऐक 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 ऐका मी एक ह्या गुत्यामध्ये एक मार्ग काढतो ह्यांचा पण कार्यक्रम होऊ दे आणि इथं बाया आल्यात ह्यांचा पण कार्यक्रम होऊ दे काय चालतंय ना हरकत नाही बसा 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 हरकत नाही हरकत नाही चालेल तुम्हाला हे बघा दोघांचा कार्यक्रम होणार आहे सगळ्यात आधी माझा कार्यक्रम होईल हा. मी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे सगळ्यांना समजावून सांगेन त्यानंतर तुमच्या लावणीचा जो काही कार्यक्रम असेल तो होईल लक्षात आलं चालतंय. तुम्ही पण ऐका तुम्ही लावण्याकरता मग? बचत फार महत्वाची असते लक्षात हाय. आलं ओके चला मला सांगा गुंतवणूक या शब्दाबद्दल तुम्हाला माहिती आहे का गुंतवणूक आओ गुंतवणुकीबद्दल हिला विचारा की हिला लय ठिकाणी गुंतवणूक करून ठेवली वयानं काय सांगताय का या पुढे या काय सांगताय काय व्हेरी गुड कुठे कुठे गुंतवणूक केली आहे म्हणजे बघा सोलापूरला केली आहे कोल्हापूरला केली आहे व्हेरी गुड हिथं नागपूरला केली आहे वा वा तिथं मुंबईला पण केली आहे वा 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 जळगावला हाय जालनाला हाय शिरपूरला हाय अरे बापरे वाटत नाही एवढ्या तरुण वयात एवढे प्लॉट्स घेतलेत त्यांनी नाही नाही प्लॉट्स नाही अहो दिल्लाची गुंतवणूक करून ठेवली तिनं मला तर ना यांना बघून गुंतल्यासारखं झालंय हाय तिकडं याचं काय मध्ये मध्ये अहो त्या गुंतवणीबद्दल नाही म्हणत आहे मी होय बाई हा. होय तोंडापेक्षा डोकं मोठं आहे बाई मी तुम्हाला सांगतोय त्या गुंतवणुकीबद्दल नाही म्हणत आहे मी पैशाची गुंतवणूक आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटची गुंतवणूक त्याच्याबद्दल म्हणतोय हा. 1 तीळ 7 जणांमध्ये वाटून खाता येतो तोच तर प्रॉब्लेम आहे ना सर कसं आहे ना माझ्या इथं गालावर एकच तीळ आहे 7 जणांमध्ये कसा वाटू सगळ्यांमध्ये झगडा होतील ना आणि कसं आहे प्रत्येकाच्या नावाचा एक 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 तीळ काढला तर कांजणे आलेलं तोंड नाही वाटणार का
म्हणतात. या तिलाच्या लाडवाला बाहेर काढा. अरे नका ना रे. डोकं फिरू नको, सांगून नका, ठेवतोय. मला माफ अरे मी करा. महत्वाचं काहीतरी सांगतोय ना. सांगा तुम्ही मी मगाशी का हे वापरलं, का म्हटलं एक तीळ 7 जणांना वाटून खायचा, का म्हटलं कारण मला तुम्हाला हे हो झोपताय तुम्ही. ना ना एक तीळ 7 जणांमध्ये वाटून खाल्ला असं मी मगाशी का म्हटलं. सरपंच झोपताय तुम्ही. कोण तुम्ही नाही पण बोलण्याच्या याच्यात म्हणता नाही. अरे झोपताय तुम्ही सरपंच. मी काहीतरी सांगतोय. बोला. मी मगाशी का असं म्हटलं. ए बा पाय वर केला तरी घोरतो यार माणूस. बघतोय असा किलकिली करून बघतोय माणसाला. सांगा मास्तर हे मला चालणार नाही सांगून सरपंच ठेवतोय. सरपंच नका ना झोपू. नाही, नाही. नका झोपू. मी नाही झोपू. तो माणूस काहीतरी सांगतोय पोट तिडकीने शेअर्स बद्दल, ते ऐका ना. ऐका ना रे. हा? हा आलाय एवढं नका बोलू ते इंटर बिंटर नका बोलू. ते शेअर्स अरे हो सांग एक मिनिट. कुणा शेअर्स बद्दल ऐकलंय कोणी. शेअर मार्केट ऐकलंय कधी. शेअर मार्केट मला माहिती आहे. हा गुड. ज्या मार्केटमध्ये शेरोशायरीची पुस्तकं मिळतात. ह्याला ह्या माणसानं का बोलवलं इकडे. व बक्षीस. त्याला शेअर मार्केट म्हणतात का. नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे आपल्यासारख्यांचा. म्हणून आपल्यासारखी माणसं या शेअर मार्केटमध्ये मागे पडलेली आहेत. शेअर मार्केटमध्ये आपण फार पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. शेअर्सचे चढ असे वर जातात, रेट्स खाली येतात. हा जो चढ उतार असतो त्या चढ उतारात आपण कमाई केली पाहिजे. आणि त्याचं शास्त्रोक्त शिक्षण मी तुम्हाला देणार आहे. हा कळलं. शेअरचे भाव पडले की आपण शेअर्स विकत घ्यायचे आणि शेअरचे भाव चढले की आपण विकायचे. हे जे शास्त्र आहे हे कधी विकायचे कधी विकत घ्यायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. लक्षात आलं. अरे हा नाही ही काय पद्धत आहे. ह्या म्हणून नाही म्हणायची. ही काय पद्धत आहे सरपंचांची. नाही कळलं का. अरे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते. नाही नाही कळणार त्यासनी. तुम्ही किती कठीण कठीण सांगताय. अहो जरा सोप्या पद्धतीने उलगडून सांगा. होय. सोप्या हा याही पेक्षा सोपी पद्धत आहे हाय आणि की? ती तुम्ही सांगणार मला. वय. हाय का नाही कळलं का. हे असं नुसतं नुकसान आणि नुकसान होतंय बघा ह्याच्यामुळं. एक मिनिट माझंही तेच म्हणणं होतं. आता तुम्ही काय म्हणालात उलट तुम्ही खर निगेटिव्हली बघताय या मार्केटकडे. मी पॉझिटिव्हली बघतोय. आता ही जी लावणी तुम्ही म्हणालात तीच उलटी करा बघा काय ऐकू येतं. ऐका. हे मला म्हणायचंय. हेच मला म्हणायचंय. वा वा बाई कळलंय का? आता कळलंय. कळलं. आता सगळं कळलंय. म्हणजे जेव्हा शेअर पडतो त्यावेळी विकत घ्यायचा आणि जेव्हा शेअर चढतो त्यावेळी तो विकायचा म्हणजे होतो फायदा. वा बाई वा. इतकी वर्ष बाईंच्या चेहऱ्याकडे बघतोय पण हे चढापडीचं एवढं तंत्र बाईंना माहितीच नव्हतं. वा हे ह्याला उगाच बोलवलंय. अरे मी तेच सांगत होतो तुम्हाला. मी तेच सांगितलं. त्यांनी जे सांगितलं तेच मी सांगितलं. ह्यानी काय वेगळं सांगितलं. नाही पण बाईने कसं व्यवस्थित समजावून अरे सांगितलं. काय व्यवस्थित समजून सांगितलं. मी पण तेच सांगत होतो ना. हे एक सांगितलं चला काय ते शेअर पडला बिडला ह्याच्यावर एक लावणी केली कळलं का. पुढे मी विम्याचं सांगणार आहे. मी विम्याचं तेच सांगतोय. ते जमणार आहे बाईला. तुम्ही फक्त विषय सांगा बाई समजून सांगतील. मला एवढाच विषय मांडायचा. ह्या पुढचा टॉपिक मी सांगणार होतो तो विमा. आयुष्यात खूप रिस्क असतात कळलं. धोके असतात. हे धोके टाळण्यासाठी आपल्याकडे विमा पॉलिसी पाहिजे. त्याची प्रीमियम भरली पाहिजे. हे हिला जमणार आहे. ऐका. आजकाल जीवाचा फार भरवसाच राहिला नाही. लोक चालता बोलता असं धडपड करून खाली पडते ती. त्यासनी बी कळत नाही काय झालंय. गाड्याच्या गाड्या ह्या अशा माणसासनी उडवून लावत्या ती. खरं आहे. म्हणून सांगते. कळलं का? कळलं का? बाई काय समजते? समज कळलंय म्हणजे आपल्या जीवाला धोका कधी पण काय पण होऊ शकतं म्हणून आपण विमा काढला पाहिजे. तेवढं समजवलं बाईंनी. अरे मी पण तेच सांगितलं. फक्त मी चाल नाही लावली. तिने चाल लावली. मी असं सांगितलं असतं विमा काढा मला कळलं असतं का. अरे त्याचा अभ्यास आहे माझा. प्रत्येक गोष्ट ती नाही. खूप झालं हे. खूप झालं आता. मी कोण आहे याचा विचार करा जरा तुम्ही. उद्या जागा खरेदी करायची आहे जमीन खरेदी करायची आहे याच्यावरती काय लावण्या करत बसणार आहे. हाय की? काय ह्याच्यावर बी हाय लावणी. एक मिनिट ऐका जरा. एवढं सोपं नाहीये ते. क्लिष्ट आहे ते.
सरकारने रेडी रेकनर दर फिक्स केलेला असतो. रेडी रेकनर दर म्हणजे काय असतो? गव्हर्नमेंटनी एक दर फिक्स केलेला असतो की बाबा ह्या स्क्वेअर फीटचा दर एवढा असेल, तो फिक्स असतो दर, आणि त्याप्रमाणे त्या पॉलिसीज काढायच्या असतात. आपण पुढे काय करणार ते फिक्स करायचं असतं. हिला जमणार आहे ते? हिला जमणार आहे? कळलं का? त्या समध्यासनी मला हे सांगायचंय का सरपंचांनी गावात रोड बांधला, चांगले रस्ते बांधले, त्याच्यामुळं गावाची आहे का नाही प्रगती झाली, आणि प्रगती झाल्यामुळं जमिनीचे भाव वाढले, त्याच्यामुळं ती जागा आहे का नाही गुंतवणुकीच्या फायद्याची असती. कळलं काय झकास समजवलं. वा, मी तेच समजवतोय ना. अयो दादा, असं नसतंय ते साहेब. कसं आहे, तुमचं गुंतवणूक अर्थकारण हे तुम्ही लय कठीण करून ठेवलंय. आमच्या लोकांनी एवढं कठीण नाही समजत. असं सोपं करून सांगितलं की लगेच समजतंय त्यांना. हा, आणि कसं मास्तर, मला तर वाटतंय आपल्या शाळेत आता पोरं येईन अशी झाली आहेत. मला वाटतंय की आपण ह्या 2 बायांना शाळेत नोकरीला ठेवू. म्हणजे मुलांचं बीजगणित, भूमिती, रशियन शास्त्र, जीवशास्त्र, जेवढे जीव काढणारे विषय बाई लावणीत तर समजवत नाही 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 चालेल सरपंच. चालेल, माझी 8वी राहिली तशी बी चालल. गप्पतो काय काय गरज नाहीये शाळेत, असलं काय करायची गरज नाहीये सरपंच. पण खरंच सांगतो, हे सोपं आहे. म्हणजे तुम्ही पण जिकडं कुठं कार्यक्रम करायला जाल असं लावणीतनं समजावं, लोकांना पटकन समजतंय बघा. म्हणजे मी कार्यक्रमात लावणीतून अर्थशास्त्र समजवू. म्हणजे म्युच्युअल फंड काढा, एफडी काढा, पॉलिसी काढा, असं समजवू मी. भारी जमतंय तुम्हाला. अरे भारी काय जमताय? फक्त ना ओढ दाबा आणि भुवे वर करा. मी चाललो. ऐका तर तुम्ही सांगितलं सगळं बरोबर आहे. बाईंनी सांगितलेलं पण आम्हाला कळलंय. बाई, आता आम्हाला समजा कळलं, फक्त एक ओरिजिनल लावणी होऊन जाऊ द्या.